नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर साने गुरुजी यांनी लिहिलेलं पुस्तक श्यामची आई या कथेच्या उर्वरित कथेला सुरुवात करूयात. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तोरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जोडी ते गणपतीला वाहायचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांना कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील. हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहायची ती तरी चांगले नको का असे ते म्हणत असे. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले. परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीचे फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचो. सकाळी फुले जमवून ठेवायची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे. वडील ते हार देवळातील देवांना नेऊन घालत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीचे फुले जमवण्यासाठी शाळा सुटतात मी पळत जात असे. दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरती फुले मी आणीत असे. कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला, देवपूजा कोणाला हवी आहे. देहपूजा करणारे सारे होत आहेत. फुलं तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फुले तोडू शकत नाही. फुलं म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची. गुलबक्षीचे फुलं फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीचे फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षींच्या फुलांची माळ, फुलांची देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असे. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची. लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरवले. गुलबक्षीचे फुले 4 वाजल्यानंतर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदा शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुबे म्हणतात. हे सारे गुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक तामान घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास
तर एकसुद्धा नाही मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवले आहेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर. मी येथेच तुळशीजवळ बसते. म्हणजे घरात डेखे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले पळडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीसे ठिबकते आहे. कळ्याच तोडून आणल्या होत्यास वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलून तरी द्यावी की नाही त्यांना? एवढा काय आदर्शासारखा गेलास उतावळा होऊन, असे आई मला बोलत होती. तोच शास्त्रीबुवांकडची, धोंडोपंतांकडची, बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून. आम्हाला एकही ठेवले नाही याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले? बापू म्हणाला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारेजण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी, मी विचारले. पण मी माझ्या पळडीतले देत नव्हते का? तूच फणकाऱ्याने निघून गेलास. मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली. बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरावयाचा तू. का आत्ताच येतोस? आपण छप्पो पाणी, नाहीतर लक्षूबाई ताक दे, ढेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू, बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली. आता उशीर झाला आहे, उद्या खेळा बन्या बापू. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली. श्याम, दुसऱ्यांच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कुठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये, ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले वाहा. आजची कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.